या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्या येथे जाणाऱ्या राम भक्तांची प्रचंड संख्या वाढली आहे। सोलापूर एसटी महामंडळाकडून अयोध्या दर्शन यात्रेचे आयोजन केले जाणार आहे। आता सोलापूरकरांना लालपरीनं रामलल्लाचं दर्शन होणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। यासाठी विभाग नियंत्रकाकडून एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाशी पाठपुरावा सुरू असून सोलापूर विभागाकडून देखील तसे नियोजन सुरू असून प्रवाशांची मागणी आणि प्रतिसाद मिळताच अयोध्येसाठी जाणाऱ्या बसच्या तारखा, तिकीट आदी बाबी जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान अयोध्या दर्शनासह प्रवाशांनी वाराणसी आणि प्रयागराजचंही दर्शन त्यांना करता येणार आहे। त्यामुळे दुसरीकडे धुळे विभागाकडून निर्णय झाला असून धुळ्याला एसटी महामंडळाकडून 10 फेब्रुवारीला अयोध्या दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे। रामलल्लाच्या दर्शनासाठी सोलापूरकर मोठ्या संख्येने अयोध्येकडे निघण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। मात्र प्रवाशांची मागणी येताच गाड्यांचं नियोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धुळ्यातून 4545 रुपये तिकीट असून 10 फेब्रुवारी रोजी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे। दोन्ही बाजूंनी 2800 किलोमीटर पर्यंत बस धावणार आहे। मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना स्वखर्चानं राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागेल। 10 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता अयोध्येसाठी बस धुळ्यातून निघणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।